रोहित पवार ज्या लाईनवर चालले आहेत, मला वाटतं ती लाईन योग्य आहे. ते बरंच संशोधन करतायत आणि त्या माध्यमातून त्यांनी पैसा कोणाचा आहे ते पहिली गोष्ट म्हणजे त्या विमानाचं माहितीच तुम्हाला देतो की त्या विमानाला भारतात उडण्याची परवानगीच नव्हती. त्या विमानाचे 5,000 तासाच्या वरती त्यांनी उडू नये असं असताना 8,000 तासाच्या वरती ते विमान उडून झालं होतं. म्हणजे संपूर्ण रिस्क घेऊन जर डीजीसीए स्वतःचे म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट वाचवण्यासाठी किती कमाई करण्या किती काय असेल ते माणसाचा जीव गेला ना. महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याचा, आशावादी नेत्याचा, महाराष्ट्राचं भविष्य असलेल्या नेत्याचा जीवच गेला. ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो तो विमानाचा जो भाग आहे तो जशाच्या तसा होता. दुसरी गोष्ट, ब्लॅक बॉक्स ज्या मटेरियलचा बनवलेला आहे ते मटेरियल आहे टायटॅनियम. म्हणजे 11,000 सेल्सिअसच्या आगीच्या म्हणजे 10 मध्ये सुद्धा त्या ब्लॅक बॉक्सला काही होऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना सरळ सांगितलं जातं ब्लॅक बॉक्स जळून गेला. म्हणजे माझ्यासारख्या चौकस मनाच्या माणसाला तर शंका येईलच, ब्लॅक बॉक्स कसा जळून जाऊ शकतो. त्याच्यामुळे रोहित पवार जे मागणी करतायत त्या मागण्यांमध्ये तथ्य आहे.